बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत पक्षातील सद्यस्थिती, नेत्यांमधील अंतर्गत मतभेद आणि राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या भेटीवर सविस्तर आणि स्पष्ट भाष्य केलं आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात निर्माण झालेल्या अस्वस्थतेच्या आणि नेत्यांमधील आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी सर्व कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना शांततेचं आणि एकजुटीचं आवाहन केलं आहे। घरामध्ये जसे मतभेद होतात तसेच पक्षातही होतात, पण सर्वांना सोबत घेऊनच पुढे जावं लागतं असा मोलाचा सल्ला त्यांनी पक्षातील नेत्यांना दिला आहे। राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती। या भेटीवरून पक्षात प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे। यावर बोलताना भुजबळ म्हणाले, प्रशांत किशोर हे अनेक राजकीय नेत्यांना भेटत असतात, ते आम्हालाही अनेकदा भेटतात, पण केवळ ते सुनेत्रा वहिनींना भेटले याचा अर्थ त्यांची पक्षाचे राष्ट्रीय सल्लागार म्हणून अधिकृत नियुक्ती झाली आहे असा अजिबात होत नाही। सुनेत्राताई पवार या आता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत, त्यामुळे त्यांनी कोणाला भेटावं आणि कोणाशी चर्चा करावी हे ठरवण्याचा सर्वस्वी अधिकार त्यांचाच आहे। त्यासाठी त्यांना कोणाच्याही परवानगीची गरज नाही। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे अजितदादांच्या निधनानंतर पवार कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले नाहीत असा आरोप पक्षातील काही नेत्यांकडून, विशेषतः रुपाली ठोंबरे आणि उमेश पाटील यांच्याकडून केला जातोय। यावर भुजबळांनी दोन्ही नेत्यांची पाठराखण केली। ते म्हणाले, सध्या दिल्लीमध्ये लोकसभा आणि राज्यसभेचं अधिवेशन सुरू आहे। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे दोन्ही नेते संसदेच्या कामकाजात व्यग्र आहेत, त्यामुळे ते कदाचित मुंबईत देवगिरी बंगल्यावर किंवा इतर ठिकाणी जास्त वेळ देऊ शकले नसतील, पण माझ्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात ते मुंबईत होते आणि त्यांच्यात बैठका आणि चर्चाही झाल्या आहेत। याशिवाय फोनवरूनही सर्व नेत्यांचा सातत्याने संपर्क असतो, त्यामुळे या विषयाचा वेगळा अर्थ काढून तो फार गांभीर्याने घेण्याचं कोणतंही कारण नाही। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा त्रास होत आहे आणि त्याच त्रासाची तक्रार करण्यासाठी शिंदे हे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेले होते असा खळबळजनक दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केला आहे। आज पत्रकार परिषदेत बोलताना पटोले यांनी शेतकरी आत्महत्या, बोगस बियाण्यांचं रॅकेट, जेनझी आंदोलन, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद आणि भाजपच्या आरक्षण धोरणावर सडकून टीका केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेतलेल्या भेटीवर भाष्य करताना पटोले म्हणाले, कालच मी कोल्हापूरमध्ये सांगितलं होतं की एकनाथ शिंदेंना फडणवीसांचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। महायुतीत कुरघोडीचं राजकारण सुरू आहे आणि फडणवीसांच्या त्रासाची तक्रार घेऊनच शिंदे दिल्लीत मोदींच्या दरबारी गेले होते। पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या दौऱ्यांमुळे महाराष्ट्राला काही मिळत नाही, उलट महाराष्ट्राच्या शासकीय मालमत्ता आणि प्रकल्प केंद्रातील मित्रांच्या घशात घालण्याचं काम सुरू आहे। राज्यातील कृषी संकटावर संताप व्यक्त करत पटोले म्हणाले, सध्या शेतीचा हंगाम सुरू असताना राज्यभरात खतांचा आणि बियाणांचा प्रचंड तुटवडा आहे। बाजारात बोगस बियाणं आणि बनावट खतं सर्रास विकली जात असून शेतकऱ्यांना लुटलं जात आहे। अकोल्यातील घटनेवरून स्पष्ट झालंय की सरकारच या बोगस कंपन्यांना पाठीशी घालतंय। कस काय तर शासकीय महाबीज महामंडळ सुद्धा बोगस बियाणं विकत असल्याचं उघड झालंय। या भ्रष्ट कारभारामुळे आज देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज मुंबईत नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या नवनिर्मित कार्यालयाचं अधिकृत उद्घाटन पार पडलं। यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। यावेळी बोलताना अमित शहा यांनी अर्बन बँकिंग क्षेत्राच्या आधुनिकीकरणावर भर दिला। ते म्हणाले, आम्ही अर्बन बँकिंग क्षेत्राला अधिक विकसित करत असून बँकिंग सेवा आता पूर्वीपेक्षा अधिक आधुनिक होणार आहेत। या अम्ब्रेला संस्थेमुळे अर्बन बँकिंगचा मोठा विस्तार होईल आणि पुढील 100 वर्षांपर्यंत हेच कार्यालय शेअर बाजाराचा कणा म्हणून काम करेल। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात डिजिटल व्यवहारांमध्ये लक्षणीय वाढ झाली असल्याचं शाह यांनी यावेळी सांगितलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सहकारी बँकिंग क्षेत्राच्या बळकटीकरणावर भर देताना देशातील सुमारे 1400 शहरी सहकारी बँकांमध्ये तब्बल 6 लाख कोटी रुपयांचा निधी जमा असल्याचं सांगितलं। लहान सहकारी बँकांमधील कर्ज वसुलीचा दर 100% जवळपास असल्याचं नमूद करत त्यांनी अर्बन बँकिंग अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचं स्पष्ट केलं।
डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित करण्याबरोबरच सायबर सुरक्षेला बळ देण्यासाठीही व्यापक उपाययोजना सुरू असल्याचं अमित शाह यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहात जाऊन त्यांची भेट घेतली आहे. आई तुळजाभवानीच्या पवित्र दरबारातून आणि साक्षीनं सांगतो, सध्याच्या सरकारकडून मराठ्यांवर उघड अन्याय सुरू आहे. मराठ्यांच्या हक्काची कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचं मोठं षडयंत्र रचलं जात आहे. मात्र हा अन्याय सहन केला जाणार नाही. 29 ऑगस्टपासून आंतरवाली सराटीत सुरू होणारं आंदोलन हे मराठ्यांचं शेवटचं आणि निर्णायक आंदोलन असेल, असा थेट आणि आक्रमक इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात करण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी तुळजापूर इथं कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यानंतर धाराशिव इथं उपस्थित हजारो मराठा कार्यकर्त्यांशी आणि प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री संजय शिरसाट यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करत तोफ डागली. तुळजापूरमध्ये थेट कागदपत्र आणि पुरावे सादर करत जरांगे पाटील म्हणाले, शिंदे समितीनं स्वतः गाव पातळीवर जुन्या कुणबी नोंदी शोधून काढल्या. त्या आधारे जात पडताळणी समितीनं ज्यांना वैध प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले होते, तीच प्रमाणपत्र आता सत्तेतील नेत्यांच्या सांगण्यावरून रद्द केली जात आहेत. वर्षा बोडके यांचं कुणबी प्रमाणपत्र रद्द होतं, पण त्यांच्या सख्ख्या भावाचं प्रमाणपत्र वैध ठरतं. हा कोणता न्याय आहे? ज्योती दहीहंडे यांच्या प्रकरणात पडताळणी समितीनं वैधता देण्याचे निर्देश दिलेले असतानाही ती रद्द केली गेली. प्रमाणपत्रांवर लिहिलेल्या पैसे द्या या सांकेतिक भाषेचा अर्थ काय, असा खळबळजनक सवाल त्यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व खासदार येत्या सोमवारी राजधानी दिल्लीत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली ही उच्चस्तरीय भेट होणार असून संसदेत सकाळी 11 वाजता ही बैठक पार पडणार आहे. राज्यातील विविध भागांमध्ये निर्माण झालेली गंभीर दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांसमोरील तीव्र अडचणी आणि केंद्र सरकारकडून मिळणारी मदत या पार्श्वभूमीवर ही भेट राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची ओढ आणि पाण्याचा गंभीर तुटवडा यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. ग्रामीण भागात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली असून पिकांचं मोठं नुकसान झालं आहे आणि पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या बिकट परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत शरद पवार गटाने थेट केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे सर्व खासदार सोमवारी पंतप्रधान मोदींसमोर राज्यातील दुष्काळाची भीषणता मांडतील. सोमवारी होणाऱ्या या बैठकीदरम्यान शरद पवार गटाचे खासदार केंद्र सरकारसमोर महाराष्ट्रातील खालील प्रमुख मागण्या मांडण्याची दाट शक्यता आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त आणि बाधित भागांसाठी केंद्र सरकारकडून तातडीने विशेष आर्थिक निधी मंजूर केला जावा. पीक नुकसानीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना त्वरित बँक खात्यात थेट भरपाई मिळावी. ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई दूर करण्यासाठी टँकर्सची सोय करणं आणि जनावरांच्या छावण्या आणि चाऱ्यासाठी केंद्राकडून विशेष सहाय्य देणं. पीक विम्याचे थकीत पैसे शेतकऱ्यांना तातडीने मिळावेत यासाठी केंद्र सरकारने विमा कंपन्यांना स्पष्ट निर्देश द्यावेत. मुंबईतील सुप्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिराच्या कथित देणगी घोटाळ्याची आता सखोल चौकशी होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंदिराच्या दानपेटीतून कोट्याधी रुपयांचं नुकसान होत असल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर आता विद्यमान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे थेट आदेश दिलेत. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार आता सिद्धिविनायक मंदिरातील गेल्या 5 वर्षातील देणगी आणि दान संकलनाची कसून चौकशी केली जाणार आहे. विशेषतः 2023 ते 2026 या कालावधीत देणगीच्या संकलनात जे अनपेक्षित चढ-उतार पाहायला मिळाले त्या आर्थिक नोंदींची बारकाईनं तपासणी केली जाईल. या संपूर्ण चौकशीचा अहवाल तातडीनं सादर करण्याच्या सक्त सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नुकतंच मनसे विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात राज ठाकरे यांनी सिद्धिविनायक मंदिराच्या कारभारावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीतून दरवर्षी तब्बल 18 कोटी रुपयांचं नुकसान होतं असा आरोप त्यांनी केला होता. सुरुवातीला मंदिर प्रशासनानं हे आरोप फेटाळून लावले होते, मात्र आता या प्रकरणाची थेट सरकारी पातळीवरून चौकशी सुरू झाली आहे. या प्रकरणाला आता राजकीय वळण लागलंय. विद्यमान मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर आणि कोषाध्यक्ष पवन त्रिपाठी यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणाची माहिती दिली. या भेटीपूर्वी सरवणकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली होती. देशातील तरुणांना आणि विद्यार्थ्यांना भेटायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे वेळ नाही, मात्र फुटून गेलेल्या गद्दार खासदारांना भेटायला त्यांच्याकडे वेळ आहे.
गद्दारांना मी पाठीशी आहे असं सांगून मोदींनी एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयालाच धमकीवजा संदेश दिला आहे का, असा थेट आणि खळबळजनक सवाल शिवसेना उभाटा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी देशातील सद्यस्थिती आणि पंतप्रधानांच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला. गेल्या 2 महिन्यांपासून जगभरात आणि देशात जेनझेपीडीने सरकारला कसं गुडघ्यावर आणलं आहे याचा संदर्भ देत ठाकरे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर लाठीचार्ज झाला, अत्याचार झाले, ज्यामुळे जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण झाली. तरीही या विद्यार्थ्यांशी कुणीही संवाद साधत नाही. पंतप्रधान मोदी त्यांना भेटत नाहीत, मात्र रात्री इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकतात. आता यांची इंस्टाग्रामवरून सरकार चालवण्याची वेळ आली आहे. कोरोना काळात जेव्हा मी फेसबुक लाईव्ह करत होतो तेव्हा हेच लोक मला ट्रोल करत होते. काल पंतप्रधान मोदी आणि शिंदे गटाच्या खासदारांमध्ये झालेल्या भेटीवर उद्धव ठाकरे यांनी टीका केली. ते म्हणाले, देशातल्या तरुणांना भेटायला यांना वेळ नाही, मात्र गद्दारांना भेटायला वेळ आहे. बंद दाराआड मोदींनी या खासदारांना सांगितलं की भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. मग हे वाक्य बंद दारातून बाहेर कसं आलं? हा थेट सर्वोच्च न्यायालयाचा किंवा सरकारला दिलेल्या धमकीवजा संदेश आहे का, याचा खुलासा झाला पाहिजे. अजित पवारांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेद आणि धुसफूस आता उघडपणे चव्हाट्यावर येऊ लागली आहे. राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्यानंतर पक्षात वादाची ठिणगी पडली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि सोलापूरचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी पोस्ट लिहिली आहे. दादांच्या नावावर मोठे झालेले लोक आज त्यांच्या परिवाराला मानसिक त्रास होईल असं वातावरण निर्माण करतायत. याच दादांवर खरंच प्रेम होतं का, की ते केवळ सत्तेपुरतं होतं, असा थेट आणि बोचरा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. उमेश पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये अजित पवारांच्या निधनानंतर पवार कुटुंबावर ओढवलेल्या दुःखाचा आणि पक्षाच्या सद्यस्थितीचा अत्यंत हळवा आणि वास्तववादी वेध घेतलाय. दादांच्या अचानक जाण्यानं केवळ महाराष्ट्रानं एक मोठा लोकनेता गमावला नाही, तर एका कुटुंबाचं आयुष्य एका क्षणात 360 अंश बदललं. विशेषतः सुनेत्रा वहिनींना तर स्वतःच्या दुःखात शांत बसण्याची उसंतही मिळाली नाही. त्यांना मनसोक्त रडायलाही वेळ मिळाला नाही. डोळ्यातील अश्रू पुसण्याआधीच त्यांच्या खांद्यावर पक्षाची आणि सरकारची प्रचंड मोठी जबाबदारी येऊन पडली. अशा अत्यंत कठीण आणि कसोटीच्या प्रसंगी दादांवर प्रेम असल्याचा दावा करणाऱ्या प्रत्येकानं वहिनींच्या पाठीशी छातीचा कोट करून उभं राहायला हवं होतं. मात्र दुर्दैवानं वहिनींचे अश्रू सुकण्याआधीच पक्षाबद्दल, नेतृत्वाबद्दल संशय निर्माण करणाऱ्या बातम्या माध्यमांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीनं पेरल्या जात आहेत. आमदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न केवळ विरोधकांच्या पथ्यावर पडणारा आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.